चला स्टार्ट करूया सेशनला. गुड आफ्टरनून. येस, मी स्क्रीन शेअर करणार आहे. चॅट जीपीटी वरती मार्केटिंग बॅनर कुणाकुणाला तयार करता येतात? चॅट बॉक्स मध्ये मी टाईप करा. चॅट जीपीटी वरती मार्केटिंग बॅनर असेल किंवा थंबनेल असेल, कुणाकुणाला तयार करताय? ज्यांना ज्यांना येतंय त्यांनी चॅट बॉक्स मध्ये मी टाईप करा किंवा येस टाईप करा. येस, ज्यांना येतंय त्यांनी येस टाईप करा, ज्यांना नाही येत त्यांनी नो टाईप करा. चॅट जीपीटी वरून मार्केटिंग बॅनर तयार करणे, थंबनेल तयार करणे, ज्यांना येतंय त्यांनी येस टाईप करा, ज्यांना नाही येत त्यांनी नो टाईप करा. ज्यांना येतंय त्यांनी येस टाईप करा, ज्यांना नाही येत त्यांनी नो टाईप करा. मार्केटिंग बॅनर असेल किंवा एखाद्या व्हिडिओचा थंबनेल असेल. ओके, बऱ्याच जणांना येत नाही, फक्त रेश्मा निकम मॅडमला येतंय. अच्युता यांना येत नाही, निरंजनी कुलकर्णी यांना पण येत नाही, गौरी भोसले यांना पण येत नाही, सुप्रिया नाही येत, अर्चना खडके नाही येत, विवो नाही येत, सुनीता वाबळे नाही येत, नो नो. हा, थंबनेलचं सांगणार आहे. नो. विमल देसाई नो. माझा फर्स्ट डे आहे तेजश्री. ओके, नो प्रॉब्लेम, इट्स ओके. नो. गौरी मॅडमला सुद्धा नाही येत. नो. रेडमी नो. थोडं थोडं येतं. ओके, फर्स्ट आहे. ठीक आहे, चला, नो प्रॉब्लेम, काहीच प्रॉब्लेम नाही. बऱ्याच जणांना चॅट जीपीटीचा यूज करून मार्केटिंग बॅनर असेल किंवा थंबनेल असेल किंवा आणखी वेगळं काही पोस्टर असेल तर ते बनवता येत नसेल, तर आजच्या सेशन मध्ये आपण तेच शिकणार आहोत. ठीक आहे, तुम्हाला नोटबुक पेन घेऊन बसायचे असेल तर तुम्ही नक्की बसा. काही पॉइंट्स तुम्हाला लिहायचे असतील तर लिहा, अदरवाईज रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला मिळतील. मागच्या वीकचे पण एक दोन क्लासचे रेकॉर्डिंग राहिलेले आहेत ते पण, आणि आजचं पण रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला मिळून जाईल. ओके, आता सगळ्यात आधी रेकॉर्डिंग पाहायची कुठं हे मी तुम्हाला सांगणार आहे. मी माझी स्क्रीन शेअर करते, एक मिनिट. स्क्रीन दिसते सर्वांना? सर्वांना स्क्रीन दिसते? सर्वांना आवाज क्लिअर येतोय? स्क्रीन दिसते? ठीक आहे. येस, तर हे आपलं युट्यूब चॅनल आहे. रेकॉर्डिंग बघायची कुठं हे मी तुम्हाला सांगते. हे आपलं युट्यूब चॅनल आहे, याच्यावरती रेकॉर्डिंग तुम्हाला पाहायची आहे. तुमचं ऍडमिशन आज झालं तरी काही हरकत नाही, आणखी 1 महिन्यानं झाले तरी सुद्धा काही हरकत नाही. तुम्हाला याच्यामध्ये एक एक सेशन बघायचं आहे, आणि जे क्लास मागे झालेले आहेत ते परत परत रिपीट होणार आहेत. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता हे आपलं युट्यूब चॅनल आहे. सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या युट्यूबला सर्च करा सगळ्यांनी हे चॅनल. सर्वांनी हे चॅनल तुमच्या युट्यूबला सर्च करायचं आहे. हे चॅनल सर्वांनी युट्यूबला सर्च करा आणि लगेच सबस्क्राईब करून घ्या. सर्च झालं आणि सबस्क्राईब झालं की मला येस टाईप करून कळवा. येस, थँक्यू, क्लिअर आहे. ठीक आहे, कारण बरेच जण नवीन जॉईन झालेले आहेत. कधी क्लास होतो, कुणाला बोलायचं, कुठे रेकॉर्डिंग पाहायची, काहीच माहित नसेल, कन्फ्युजन असेल तर काही टेन्शन घेऊ नका. सेशन होतात आपले, फक्त आम्ही मागच्या वीक मध्ये जरा गावी गेलो त्यामुळे आपलं सोमवारचं सेशन झालेलं नाही. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता. तुम्हाला रेकॉर्डिंग कुठं पाहायची ते मी आता सुरुवातीला तुम्हाला सांगते. तर बघा, हे आपलं युट्यूब चॅनल आहे आर एस सखी. तर हे चॅनल तुम्हाला तुमच्या युट्यूब वरती ओपन करायचंय. या चॅनलला सबस्क्राईब करा. केल्यानंतर यस टाईप करा, डन टाईप करा, काही करा. ओके, आता इथं जाणार आपण व्ह्यू चॅनल. चॅनल वरती गेल्यानंतर तुम्हाला प्लेलिस्ट वरती क्लिक करायचं. चॅनल वरती गेल्यानंतर कुठे क्लिक करायचं आहे? प्लेलिस्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्लेलिस्ट वरती क्लिक केल्यानंतर इथं बघा डिजिटल स्किल्स कोर्स, ही प्लेलिस्ट ओपन करायची आहे. ही प्लेलिस्ट ओपन करायची आहे. याच्यामध्ये तुम्हाला सेशन वन पासून रेकॉर्डेड लेक्चर पाहायला मिळतील. हे बघू शकता तुम्ही. सेशन 1,
सेशन 2, सेशन 3 असे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे, एक एक लेक्चर तुम्हाला बघायचे आहेत. सेशन 3, 4, 5, 6 16 सेशन झालेले आहेत आतापर्यंत आपले. सगळे खूप छान सेशन आहेत, महत्वाचे आहेत. एडिटिंग कशी करायची, कॅनवा म्हणजे काय, ChatGPT चा वापर कसा करायचा, डिजिटल स्किल्स कोर्स ऍक्च्युअल काय आहे, याच्यामध्ये तुम्हाला आणखी काय काय संधी मिळते, हे सगळं इथं तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता 16 सेशन आपले झालेले आहेत. आणखी 2-3 सेशन याच्यामध्ये अपलोड करायचे राहिले आहेत. तर बघायचं कुठं, हा सुद्धा बघायचं कुठून, कुठून सुरुवात करायची, काय करायचं, हे सगळं जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही बघू शकता इथे 1 पासून तुम्हाला सुरुवात करायची आहे ते 16 पर्यंत एक एक सेशन तुम्ही बघा. जर तुम्हाला मागचं काही पाहिजे असेल तर ते बघा, किंवा रेकॉर्डिंग कुठं बघायची हे समजत नसेल तर ते सुद्धा तुमच्या लक्षात येईल. आतापर्यंत आपले 16 क्लास झालेले आहेत. ठीक आहे, जरी तुमचं आता ऍडमिशन झालेलं असलं, इथून पुढे तुम्ही रेकॉर्डिंग बघितली तरी काही अडचण नाही. मागचं तुम्हाला काही जर बघायचं असेल तर ती पण तुम्ही बघू शकता, कारण हेच सेशन आपले परत परत होणार आहेत. ठीक आहे, सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर केल्या जाणार आहेत. समजले सर्वांना? कुणाला काही डाऊट आहे, कुणाला काही कन्फ्युजन आहे, कुणाला काही डाऊट आहे का, कुणाला काही कन्फ्युजन आहे का? रेकॉर्डेड लेक्चर पाहायचे कुठे आणि कसे, ह्या दोन्हीचं उत्तर आता तुम्हाला मिळालेलं असेल. तर हे जर तुम्हाला समजलं असेल तर आपण पुढे जाऊया. सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्यायचा आहे. ओके, कम्युनिकेट करायचं आहे क्लासमध्ये. अदरवाईज तुम्हाला समजतंय नाही समजतंय मला नाही समजणार. ठीक आहे, येस, ओके, चला. अर्चना मॅडमला समजले, ठीक आहे, ओके, चला, खूप छान. हो, झालेले क्लास रिपीट होणार आहेत. डोंट वरी, सगळे क्लास तुम्हाला लाईव्ह मध्ये रिपीट होणार आहेत. लाईव्ह मध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. जी कन्सेप्ट तुम्हाला नाही समजली ती परत परत आम्ही तुम्हाला घेणार आहोत. आणि त्याचं काही टेन्शन तुम्ही घेऊ नका, सगळं तुम्हाला परत शिकवलं जाणार आहे. ठीक आहे, येस, चला, हे समजलंय. आता मी स्क्रीन शेअर करणार आहे ChatGPT ची. आपण क्रोम वरती आलो किंवा गुगल वरती जा किंवा प्ले स्टोर वरनं ChatGPT ऍप्लिकेशन डाउनलोड करा. कोणतंही तुम्हाला जे इझी वाटते ते तुम्ही करू शकता. बघा, माझ्याकडे ऑलरेडी ChatGPT हे जे ऍप्लिकेशन आहे बघा, ह्याचा स्क्रीनशॉट काढा आणि प्ले स्टोर वरनं डाउनलोड करा. अर्चना मॅडमचा डाऊट आहे, ठीक आहे, एकच मिनिट. हा, बोला मॅडम. नमस्कार मॅडम. माझा एक डाऊट असा आहे की आज माझं दुसरंच लेक्चर आहे, म्हणजे अटेंड करते. तर आता मला असं सांगण्यात आलं की हे काहीतरी 3 महिने सगळे सेशन्स असणार आणि त्याच्यावर तुमची काहीतरी टेस्ट असणार. तर त्याच्याबद्दल मला एवढी काही कल्पना नाही मिळाली, ती थोडक्यात जरा सांगाल का? किंवा टेस्ट, नंतर सांगणार असेल तर हा हा, चालेल. म्हणजे आता ती म्हणजे तुम्हाला वर्क करायचं का आमच्या सोबत पुढे? टेस्ट म्हणजे कसं असतं, आता तुम्ही जे काही आमच्यासोबत शिकताय, ओके, ते जे काही तुम्ही बनवणार आहात त्याच्यासाठी एक इन्स्टा चॅनल तुम्ही सुरू करा सगळ्यांनी. मागच्या सेशन मध्ये सरांनी इन्स्टा चॅनल चालू कसं करायचं त्याचं एक सेशन घेतलेलं आहे, कदाचित त्याची रेकॉर्डिंग अपलोड नाहीये, ती होईल. तुम्ही जे काही काम करताय, हा, जे काही काम करताय तुम्ही त्या कामासाठी एक इन्स्टा चॅनल चालू करा. त्याच्यावरती तुमचे सगळे जे काही काम केलेलं आहे ते अपलोड करून ठेवा आणि ग्रुपवरती पण पाठवत जा, मी हे केले, मी ते केले. त्याच्यावरनं हे 3 महिने झाल्यानंतर तुमचा परफॉर्मन्स चेक केला जातो आणि तुम्हाला आमच्या ऑफिसवरनं एक ऑफर दिली जाते की मॅडम तुम्ही हे करू शकता का. आपल्याकडे 10 प्रकारची काम आहेत ज्याच्यामध्ये, हा, माईक ऑन बंद झालं मॅडम, तुमचा माईक ऑन असू द्या. ठीक आहे, तर ओके त्याच्या, मॅडम. हा, तर त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे ऑफिसवरनं पण तुम्हाला कॉल येतो आणि हे जे वर्क केलेलं आहे या वर्कच्या आधारे वेगवेगळ्या क्लायंट्सचे कामं सुद्धा तुम्हाला मिळतील. जसे की आपल्याकडे आता अच्छा. 2-3 मॅडम आहेत ज्या की आज मी तुम्हाला शिकवणार आहे, तसे वेगवेगळे बॅनर डिझाईन करून देत आहेत आणि इन्कम घेत आहेत. त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा बॅनर डिझाईन करायचं काम शिकू शकता.
तुमच्या स्टेटसला हो, टाकू शकता. प्रत्येक बॅनर मागे 100 बरोबर. रुपये 200 रुपये तुम्ही चार्जेस त्यांच्याकडनं घेऊ शकता आणि तुमची एक स्वतःची कमाई सुद्धा नक्की करू शकता. ओके, ओके. ठीक थँक यू आहे. सो मच मॅडम. कारण मला हेच कळत नव्हतं, की जे सोर्सेस आहेत सगळं सांगण्यात आलं. पण मग ही टेस्ट आणि हे कसं असणार आहे, त्याच्यावर सगळं कसं डिसाईड करणार ते पाहिजे होतं मला असं. हं, हा हा. ठीक आहे. आता थँक यू डिसाईड मॅडम. कसं, येस मॅडम. आता आपल्याकडं नीता मॅडम आहेत. नीता मॅडम तुमचा माईक ऑन करते मी. नीता मॅडम माईक ऑन करा तुमचा. हॅलो नीता मॅडम. हॅलो. हा. हा. हॅलो. मॅडमनी आर एस सखी मध्ये ऍडमिशन घेतलंय बरोबर. मॅडम कधी ऍडमिशन घेतलं? जून मध्ये का जुलैच्या फर्स्ट एंड वीक मध्ये घेतलं होतं. ओके ठीक आहे. जुलैच्या फर्स्ट वीक मध्ये म्हणलं तर एक 15 दिवस झाला असं तुम्हाला. हो, ठीक आहे. 15 दिवस तर झाले. मॅडम हा. आता आपल्याकडे डिजिटल स्किल्स कोर्स मध्ये त्यांनी ऍडमिशन घेतले. ते शिकता शिकता मॅडम आता टेलिकॉलिंग सुद्धा करतायत बरोबर मॅडम. हो. आणि आज मॅडमचं पहिलं ऍडमिशन सुद्धा क्लोज झालं. हो, गुड. हा. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की तुम्हाला लगेच स्टार्ट करायचं असेल तर तुम्ही टेलिकॉलिंग करू शकता हां, किंवा रेफर अँड अर्न सुद्धा लगेचच तुम्ही करू शकता. हा आपला कोर्स रेफर करा दुसऱ्या तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला. त्याच्यातून सुद्धा तुम्ही इन्कम घेऊ शकता. टेलिकॉलिंग सुद्धा करून घेऊ शकता. आणि अदरवाईज ओके. आपल्याकडे 10 वर्क आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही ज्याच्यात इंटरेस्टेड असाल त्याच्यात तुम्ही वर्क करू शकता. फक्त तुमच्या स्किल चेक केल्या जातात की तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी परफेक्ट आहात किंवा तुम्ही कुठली गोष्ट करू शकता. ओके तेजश्री मॅडम. आता ज्यांना ज्यांना टेलिकॉलिंग करायची आहे त्यांची त्यांची 1 तारखेपासून ट्रेनिंग चालू होईल. आता आपले अच्छा, आमचे जे त्याचं पण ट्रेनिंग असणार मॅडम? त्याचं पण ट्रेनिंग असतं कारण तुम्हाला ते काय व्हेरी गुड. टेलिकॉलिंग हा काय टेलिकॉलिंग आहे, काय करायचंय, कसं कॉलिंग करायचे, काय समोरच्यांना सांगायचे हे जर नाही समजलं तर तुम्ही कॉलिंग हो, कशी करणार. ओके. आणि मॅडम ॲट अ टाईम 2-3 याच्यात आपण पार्टिसिपेट करू शकतो? किती टाइम 2-3 ह्याच्यामध्ये नाही करू शकत. कुठलं तरी ते जे 10 ओके. वर्क आपले आहेत त्याच्यामध्ये कुठल्या ह्याच्यामध्ये हां, पण तुम्ही करू शकता. म्हणजे एका गोष्टीवरती तुम्ही जर फोकस केला तर हां. तुमचं जे काम आहे ते एकदम परफेक्ट होणार आहे. तुम्ही टेलिकॉलिंग पण कराल, हं. टीचिंग पण कराल आणि हां. त्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओ एडिटिंग पण कराल. सगळ्या गोष्टी एकदाच नाही करू शकत. हो, नाही पण आता साधारण आपलं काम बघून मॅडम आपल्याला विचारण्यात येतं ना, तर मग मी तशा ह्याच्याने विचारते. आपण हा डायरेक्ट तर हा एका ह्याच्यात नाही, पण मग ते तसं कुठेतरी डिव्हाईड होईल का? असं मी विचारते. हा होईल ना होईल ना. हां, मग तेच विचारायचं होतं. हां, ठीक आहे. थँक यू मॅडम. खूप छान. आणि ॲक्चुअली हा प्लॅटफॉर्म म्हणजे सर्वसाधारण लेडीजच्या हिशोबाने आणि ऑफिसमध्ये पण ज्या लोकांना अपडेट व्हायचं त्या सगळ्या ह्याच्याने खूप छान बनवलाय. मी बघितलं. आवडला मला. थँक्यू मॅडम. थँक्यू. मी आता अनम्यूट करते हां मॅडम. ठीक येस आहे. येस थँक यू. येस येस. चला तर याच पद्धतीने तुम्हाला वर्क करायचं आहे. आता टेलिकॉलिंग ज्यांना ज्यांना करायची आहे 8:30 वाजता त्यांचा ट्रेनिंग असते. त्यांना 8:30 ते 9 या दरम्यान मध्ये अर्धा तास तो पण अल्टरनेट डेज ट्रेनिंग दिली जाते. तर आता सध्या ज्यांना टेलिकॉलिंग करायची आहे त्यांची ट्रेनिंग 1 ऑगस्ट पासून स्टार्ट होईल. कारण जुलैमध्ये ऑलरेडी 20 महिलांना ट्रेनिंग चालू आहे. त्यातल्या नीता मॅडम आहेत. प्राची मॅडम तुम्ही टीचिंगसाठी असाल तर टीचिंगसाठी आपल्याकडे लॅपटॉप आणि वायफाय कंपल्सरी आहे. लॅपटॉप आणि वायफाय असेल तर तुम्ही टीचिंगसाठी अप्लाय करू शकता. आणि आपला हा जो कोर्स आहे हा कोर्स चालेल मॅडम नक्कीच. मग मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन क्लास झाल्यानंतर आणि तुम्हाला त्याची सगळी माहिती देईन. आणि हा जो आपला डिजिटल स्किल्स कोर्स आहे हा कोर्स टीच करण्यासाठी सुद्धा आपल्याला टीचर लागणार आहेत. जसं की आता आम्ही तुम्हाला टीचिंग करतोय त्या पद्धतीनेच तुम्ही ज्या गोष्टीमध्ये परफेक्ट आहात त्यातलं एखादं लेक्चर तुम्ही घेऊन त्यासाठी तुम्ही टीचिंग करू शकता. त्याच्यासाठी गरज ही आहे की तुमच्याकडे लॅपटॉप नसेल तरी चालेल, तुम्ही फोनवरनं करू शकता. गरज आहे ती तुमच्याकडे बोलण्याचा कॉन्फिडन्स असण्याची. आणि दुसरं तुम्हाला स्किल ज्या काही आम्ही शिकवलेल्या आहेत त्या परफेक्ट जमल्या पाहिजेत. आणि तिसरी गोष्ट तुमचा जो कॅमेरा आहे तो कंपल्सरी ऑन असतो. आणि त्या रिलेटेड व्हिडिओ जर तुम्ही देण्याची तुमची तयारी असेल, फेस दाखवण्याची तयारी असेल तर नक्कीच तुम्ही टीचिंगचा जॉब सुद्धा आपल्याकडं करू शकता. येस येस काहीच प्रॉब्लेम नाही. ज्या गोष्टीसाठी तुम्ही इंटरेस्टेड असाल त्या गोष्टीसाठी तुम्हाला सपोर्ट केला जातो. ऍज अ टीचर म्हणून जर तुम्हाला आर एस सखी मध्ये जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही होऊ शकता.
ओके. त्यानंतर टेलिकॉलिंगला फीस नाहीये मॅडम. टेलिकॉलिंग तुम्हाला आम्ही आमच्यातर्फे दिलं जातं, फ्री आहे. ती टेलिकॉलिंग करून तुम्ही इन्कम घेऊ शकता. फक्त तुमच्याकडं बोलण्याचं जे काही आहे, कॉन्फिडन्स आहे, जी कम्युनिकेशन स्किल आहे ती असली पाहिजे आणि पेशन्स असले पाहिजेत, महत्वाची गोष्ट. कारण तुम्ही एक दिवस काम केलं लगेच तुमचं इन्कम स्टार्ट झालं असं होत नाही कुठल्या पण ह्याच्यामध्ये. इथं विदाऊट इन्व्हेस्टमेंट तुम्हाला काम दिले जाते. जे 499 घेतोय त्याच्यामध्ये आम्ही स्किल्स पण शिकवतोय आणि त्या आधारे आम्ही तुम्हाला काम देण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय. फक्त तुम्ही बघायचं की तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये बसू शकताय. ठीक आहे. आणि या 10 कामापैकी कुठली स्किल जर तुमची एकही डेव्हलप नाही झालं तर तुम्हाला इथंच नाही, तुम्हाला कुठेही काम मिळणार नाही. ठीक आहे. ग्रुपवरती मी चार्ट तुम्हाला सेंड करते की कोणते येस कोणते काम तुम्ही करू शकता. आता वॅकन्सी आपल्याकडे टीचर साठी सुद्धा आहे, टेलिकॉलिंग साठी सुद्धा आहे. पण टेलिकॉलिंगची जी ट्रेनिंग आहे ती ऑगस्ट पासून स्टार्ट होणार आहे. तसं ग्रुपवरती अपडेट येईल. आणि टीचिंगचं तुम्ही करू शकता. आणि रेफर अँड अर्न जर म्हणलं तर तुम्ही लगेच स्टार्ट करू शकता. रेफर अँड अर्न मध्ये काहीच अवघड नाहीये. आपण जे काही काम करतोय ते तुम्हाला दुसऱ्यांना सांगायचे आणि आपले जे काही बॅनर व्हिडिओज असतात सखीच्या ग्रुपवरती आलेले ते मार्केटिंगसाठी तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. जे काही मी तुम्हाला सांगते तेच तुम्हाला समोरच्यांना सांगायचंय आणि त्यांना ऍडमिशन घ्यायला लावायचंय. त्यांना ह्या 2 गोष्टीचा फायदा होणार आहे. एक तर त्यांना शिकायला सुद्धा मिळणार आहे आणि त्यांना कमवायला सुद्धा इथं मिळणार आहे. ठीक आहे. मग ते त्यांचे कमवणं मग त्यांच्या बिझनेसमध्ये असू द्या, आमच्या सोबत असू द्या किंवा वेगवेगळ्या क्लायंटचे बाहेरचे कामं घेऊन असू द्या, कोणत्याही प्रकारची कमाई त्या करू शकतात. काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. येस. टेलिकॉलिंगचं सेशन आपलं वेगळं होईल. ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. टेलिकॉलिंगचं सेशन आपलं वेगळं होणार आहे. आज आपलं ChatGPT वरनं बॅनर आणि थंबनेल कसे बनवायचे हे आज आपण शिकणार आहोत. ठीक आहे. चला स्टार्ट करूया आपण आजच्या सेशनला. सर्वांनी रेग्युलर सेशन अटेंड करा. 24 तासातला 1 तास तुम्हाला स्वतःला द्यायचंय. माहितीये मुलं आहेत, घर आहे, काम करायचं असतं, फॅमिलीला वेळ द्यायचा असतो, सगळं मान्य आहे. पण 1 तास तुम्हाला स्वतःला वेळ द्यायचा. ठीक आहे. चला सर्वांनी ChatGPT ओपन करा. सर्वांनी हे प्ले स्टोअर वरनं ChatGPT ऍप्लिकेशन डाउनलोड करा किंवा गुगल वरनं ओपन करा किंवा क्रोम वरनं ओपन करा. काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. केले सर्वांनी ओपन. चला आपण आता ChatGPT ओपन करतोय. ठीक आहे. आता सगळ्यात आधी आपण काय करूया, मार्केटिंग बॅनर तयार करूया. मार्केटिंग बॅनर मला सांगा, तुम्ही सगळ्यांनी कमेंट सॉरी चॅट मध्ये सांगा की कुठलं मार्केटिंग बॅनर आपण बनवू शकतो किंवा आपण आषाढी एकादशीचं बनवूया. ठीक आहे. आषाढी. मग आपण ChatGPT वरती सर्च करतोय बघा सगळ्यांनी. आपण ChatGPT वरती आलो, ChatGPT याच्यावरती क्लिक केलं आणि आपण ChatGPT ला कमांड देतोय. काय देतोय ChatGPT ला आपण? कमांड देतोय. म्हणजे आपल्याला कशाचं बॅनर पाहिजे त्याची आपण कमांड ChatGPT ला देत आहोत. हे लक्षात ठेवा शब्द. कमांड देत आहोत आपण ChatGPT ला. ठीक आहे. येस. कमांड देत आहोत. ओके, रोहिणी मॅडमने बनवले. चला आता आपण काय करूया, आषाढी एकादशीचं तयार करूया. आषाढी एकादशी शुभेच्छा बॅनर द्या. ठीक आहे. ठीक आहे. किंवा मग आषाढी एकादशी निमित्त आर्य सखी मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी ऍडमिशन बॅनर द्या, असं पण आपण टाकू शकतो. आषाढी एकादशी निमित्त माझं सखीचे क्लासेस आहेत तर त्या पद्धतीने मी टाकते आर्य सखी मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी
मार्केटिंग बॅनर द्या. मार्केटिंग बॅनर द्या. या पद्धतीने तुम्ही करू शकता. राईट वरती आपण क्लिक केलं म्हणजे आपली कमांड गेली. राईट वरती आपण क्लिक केलं म्हणजे आपली कमांड गेली. आता ChatGPT ऑटोमॅटिक बघा, आषाढी एकादशी निमित्त RS सखी मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी मार्केटिंग बॅनर द्या, ते ऑटोमॅटिक बॅनर तयार करून देत. खूप सोपं आहे. असे खूप वेगवेगळे AI टूल आहे ज्याच्या आधारे जे काम करायला 2-2 तासाचा वेळ जात होता तिथं फक्त आता 2 मिनिटाचा वेळ लागत आहे. त्याच्यामुळे ही खूप काळाची गरज आहे शिकणं. ओके, मग ह्या जर स्किल तुम्ही शिकलात तर ह्या स्किल्स शिकलेल्या, एकच मिनिट, शिकवण्याचा सुद्धा तुम्हाला चान्स आहे. या स्किल्सच्या आधारे तुम्ही कमवू सुद्धा शकता. स्क्रीन माझी परत मला शेअर करावं लागेल. ठीक आहे, आपण ChatGPT वरती आहोत. आपण ChatGPT ला कमांड दिलेली आहे बॅनर तयार करण्यासाठी. तर ChatGPT आता बॅनर तयार करत आहे. ओके, तर सगळ्यांनी बघायचंय. आता कुठलं बॅनर आपल्या समोर येते आपण बघूया. तुम्ही सगळ्यांनी ज्यांना कुणाला येतंय, जे मागचे सेशन ज्यांनी अटेंड केलेले आहेत तर त्यांनी ट्राय करा. ChatGPT वरून ट्राय करा आणि वेगवेगळे कुठलेही बॅनर तुम्ही बनवू शकता. कुठलेही, तुमचं बॅटरीचं दुकान असेल, ड्रायफ्रुट्सचं असेल, कपड्याचं असेल, तुमची स्कूल असेल, तुमचे क्लासेस असेल, कशाचंही असू द्या. ओके, कशाचंही बॅनर तुम्ही तयार करू शकता. थोडस नेटवर्क प्रॉब्लेम आहे वाटतं. साईज काही द्यायची गरज नाही मॅडम, वैशाली मॅडम, ऑटोमॅटिक तयार होतं. आणि साईज आपल्या मनानुसार जर नाही आली, जर तुम्हाला उभं हवा असेल तर 9:16 द्या आणि आडवं हवा असेल तर 16:9 द्या. आपलं बॅनर तयार होऊन येऊ द्या एकदा. थोडस आज म्हणजे नेटवर्क इश्यू आहे का काय माहित नाही, जर फास्ट नाही चालत ते बघूया आपण. बघा, 9:16 म्हणजे उभा असतो, उभा बॅनर. ओके, आणि 16:9 म्हणलं की बघा किती सुंदर आले हे बॅनर आहे. तुम्ही बघू शकता. येस, बघा सर्वांनी, परत सांगणार आहे, डोंट वरी, परत सांगणार आहे. या पद्धतीनं. आता याच्यामध्ये मोबाईल नंबर चुकीचा आलाय. ठीक आहे, तर मी मोबाईल नंबर चेंज करून मागू शकते. आणि मला हे आडवं आलेलं आहे बघा, ही साईज मला नको आहे, मला साईज चेंज करून पाहिजे. म्हणजे हे असं आडवं आलेलं आहे, तर मला 9:16 रेशो मध्ये म्हणजे उभा पाहिजे, उभा बॅनर पाहिजे. तर मी तिथे परत कमांड देणार त्याला, ChatGPT मी परत कमांड देणार. ठीक आहे, बॅक करणार आहे मी आणि इथं मी कमांड देणार परत की 9:16 रेशो मध्ये द्या. 9:16 रेशो मध्ये द्या आणि मोबाईल नंबर टाकते मी. हा मोबाईल नंबर टाका. आता परत त्या बॅनर वरती बॅनरची साईज चेंज करून येणार आणि हे सुद्धा येणार, म्हणजे मोबाईल नंबर सुद्धा तिथे ऍड होऊन येणार आणि बॅनरची साईज सुद्धा चेंज करून येणार. ठीक आहे, ChatGPT ला कमांड द्यायची. ChatGPT ला कमांड दिली की तुम्हाला अट्रॅक्टिव्ह थंबनेल मिळतील, अट्रॅक्टिव्ह मार्केटिंग बॅनर मिळतील. कुणाला जर तुम्हाला वाटलं बर्थडेच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत तर तुम्ही त्या बॅनर वरती ज्याचा बर्थडे आहे त्याचा फोटो अपलोड करून बर्थडेच्या शुभेच्छा सुद्धा देऊ शकतो. हा, ऑटोमॅटिक माझं काय येतंय, कारण आम्ही डेली सर्च करतो ना, आम्ही डेली सर्च करतो त्याच्यामुळे आमचं ऑटोमॅटिक येतं मॅडम. कारण आमची ChatGPT खूप यूज केली जाते, ऑफिसमध्ये यूज होतो, सर यूज करतात, मी यूज करते, म्हणून ते बॅक गेलं होतं, त्याच्यामुळे मी परत त्याला आहे तिथेच आणलं. ठीक आहे, बघा होईल आता हे बॅनर तयार. कारण आमचा यूज जास्त होतो ChatGPT वरती, त्याच्यामुळे ते त्यांना माहिती. बघा आता आपलं रेशो चेंज झाला आणि हे आपलं अट्रॅक्टिव्ह असं बॅनर तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. या पद्धतीने
मी परत आणखी वेगवेगळे बॅनर तुम्हाला तयार करून दाखवणार आहे. मार्केटिंग बॅनर तयार करून दाखवणार आहे. हा, त्यात स्वतःचा फोटो कसा घ्यायचा ते पण मी तुम्हाला दाखवते. ओके, आता ह्याला डाउनलोड करायचं. डाउनलोड कुठून करणार? इथं बघा, हे वरती ॲरो आहे, दिसतोय हा ॲरो. शेअरच्या बाजूला एक ॲरो आहे बघा, उभा असा ॲरो दिसतोय. तर त्याला काय करायचंय? क्लिक करायचं. त्याला क्लिक करा, ऑटोमॅटिक ते गोल गोल फिरतंय, ते डाउनलोड होणार. ओके, सेव्ह झाली, इमेज सेव्ह झाली. ठीक आहे, मी परत बॅक येते. आता याच्यामध्ये फोटो कसा द्यायचा? आता त्याला परत कमांड द्यायची की मी माझा फोटो देते, त्यानुसार मला आषाढी एकादशी निमित्त ऍडमिशन ओपन असा बॅनर तयार करून द्या. असा मार्केटिंग बॅनर, कारण मी ऍडमिशनची मार्केटिंग करणार आहे ना, त्याच्यामध्ये मार्केटिंग बॅनर द्या. देते मी कमांड. ठीक आहे, आता ते म्हणते की तुमचा फोटो द्या. फोटो दिल्यानंतर मी नक्की प्रोफेशनल तुम्हाला तयार करून देतो, ऍडमिशन ओपन तयार करून देतो. आता मी फोटो कसा देणार बघा, इथं प्लसचा आयकॉन दिसतंय तुम्हाला सगळ्यांना, प्लसचा आयकॉन दिसतंय इथं खाली दिसतंय सगळ्यांना. मी त्याच्यावरती क्लिक करणार आहे, प्लस वरती फोटोज मध्ये जाते आणि गॅलरीतून मी फोटो सिलेक्ट करते. गॅलरी मधून मी फोटो सिलेक्ट करणार आहे. ठीक आहे, आता फोटो, ठीक आहे, हा फोटो देते मी. फोटो सिलेक्ट केला. आता तो मी ऑलरेडी कमांड दिलेली आहे, ॲरो जो वरती जातोय त्याच्यावरती क्लिक करा, ऑटोमॅटिक तो फोटो अपलोड होईल आणि तो फोटो ऍड होऊन मार्केटिंग बॅनर आपलं तयार होणार आहे. समजलं स्वतःचा फोटो कसा घ्यायचा ते? ठीक आहे, त्यानंतर मी तुम्हाला पार्लरचं तयार करून दाखवते. किंवा दुसरं कुठलं करायचंय का सांगा. ओके, तेजश्री मॅडम, आता शिकता केलात का मॅडम तुम्ही? परत मी स्क्रीन शेअर करते, थोडस नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे स्क्रीन जाते वाटतं. हा, आपण परत इथं आलो बघा, आपला फोटो ऑलरेडी इथं दिलेला आहे. आता हे सगळं असं आलं, आपण सगळं केलं होतं, पण अचानक जर ते गेलं तर काय करायचं? वरती जे दोन ॲरो आहेत का, इथं दोन लाईन आहेत का छोट्या छोट्या, इथं जायचं, इथं ओके, आणि त्याला क्लिक केलं की इथं बघा आषाढी म्हणजे रिसेंट्स दिसते का, रिसेंट्स, त्याच्यावरती क्लिक केलं की आपण आहे तिथं येतो. त्याच्यावर बघा हे बॅनर आलं, तुम्ही बघू शकता. आपला जर फोटो टाकायचा असेल तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही टाकू शकता. त्याला सेव्ह करू शकता, सेव्ह केलं की ते गॅलरीमध्ये येणार. ठीक आहे, आता याच्यामध्ये मला काय करायचंय? आता समजा फॉर एक्झाम्पल मी 999 फीस आता आपली म्हणजे चाललंय करायचं, बघूया आपण. ठीक आहे, 999 टाकली मी. ठीक आहे, फीस आहे, त्यावर 10% म्हणजे 10% डिस्काउंट, त्याच्यावर 10% डिस्काउंट असे बॅनर मध्ये ऍड करा. असे बॅनर मध्ये ऍड करा असं सांगा, ते तसं पण करून देईन तुम्हाला. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे.
हा, स्कूलचं मार्केटिंगचं सांगू का? ठीक आहे. कुलकर्णी मॅडम, तुमच्या स्कूलचं नाव सांगा. प्राची मॅडम दिसत नाही आहे. बाकीच्यांना दिसतंय का? स्क्रीन तर माझी चालू आहे. एक मिनिट. मध्ये फक्त काही वेळा ते दिसत नसेल, पण स्क्रीन रिफ्रेश करा थोडं. आरंभा प्री स्कूल. ओके, आरंभा प्री स्कूलचं करूया आपण. प्री स्कूल कशी युकेजी पर्यंतचीच आहे ना आपली? फोटो परत सांगते मी. ठीक आहे, सांगते, थांबा. ओके, चला आता हे झालं की आपण मॅडमच्या प्री स्कूलचं करूया आणि त्याच्यामध्ये एखादा फोटो टाकूया. ठीक आहे, बघा आता हे होणार आहे आपल्या सखीचं झालं की आपण आरंभा प्री स्कूलचं करूया. बघा, आलं ऑटोमॅटिक आलं 10% डिस्काउंट करून. ठीक आहे, याला आपल्याला सेव्ह करायचं आहे. याला सेव्ह करायचं. वाव, बघा रोहिणी मॅडमनी तयार केलं. खूप छान मॅडम केलं. अस्मिता मॅडमला क्वेश्चन आहे. ओके, थांबा मॅडम, मी घेते तुमचा क्वेश्चन. मी सगळ्यांची डाऊट सेशन घेणार आहे. ओके, तर आता आपण काय करूया, आरंभ प्री स्कूलचं करूया. जसं हे माझ्या मार्केटिंग म्हणजे माझ्या क्लासेसच्या मार्केटिंगचं मी बॅनर तयार केलं, तसंच आपण आरंभ प्री स्कूलचं ऍडमिशन ओपनचं एक बॅनर तयार करूया. ठीक आहे, येस. आपण आता याच्यावरती आलेलो आहोत, ChatGPT वरती मी बॅक केलं. आता मी सांगते की माझी प्री स्कूल आहे, तर प्री स्कूल साठी मार्केटिंग बॅनर द्या. तुम्ही तसं पार्लर साठी टाकू शकता, कशासाठी पण टाकू शकता. प्री स्कूल साठी मार्केटिंग बॅनर द्या. तुम्हाला मार्केटिंग करायची ना, तसं तुम्ही ते मार्केटिंग बॅनर साठी टाकू शकता. आषाढी एकादशी, खूप छान. गॅलेक्सी नाव नाही दिसते. खूप छान मॅडम, छान तयार केले तुम्ही. त्याच्यानंतर सुप्रिया छोले भटुरे, खूप सुंदर केले मॅडम, छान छान. चला, तर आता बघा, आता प्री स्कूलचं करतोय आपण. माझी प्री स्कूल आहे, तर प्री स्कूल साठी मार्केटिंग बॅनर द्या. स्कूलचं नाव, स्कूल नेम आरंभा प्री स्कूल. मॅडम स्पेलिंग वगैरे बघा बरोबर आहे का? आरंभा प्री स्कूल, प्ले ग्रुप टू UKG. ओके, ओके. आता बघा, आरंभा प्री स्कूल, प्ले ग्रुप टू UKG. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर तुम्हाला फोटो ऍड करायचा असेल तर मी सांगितले प्लस वरती क्लिक करा. ते प्लसचे चिन्ह फोटो ऍड करण्यासाठीच दिलेलं आहे. वर्कशीटचं वगैरे तर होईल तयार. आपण बघूया वर्कशीटचं तयार करून. फोटो जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्या प्लस वरती क्लिक करा, फोटो वरती क्लिक करा आणि आपण आता इथून एखादा फोटो सिलेक्ट करूया. ठीक आहे, चला आता कुणाचा फोटो द्यायचा मॅडम? इथं फोटो, एकच मिनिट. ठीक आहे, सरांचा फोटो देऊया आपण इथं. बघा, मी ऍड केला फोटो तिथं प्लस वर क्लिक करून. आता ऑटोमॅटिक तिथे बॅनर तयार होईल. वर्कशीटचं पण तुम्ही ChatGPTला प्रश्न विचारू शकता, मॅडम मला वर्कशीट हवे आहेत तर तुम्ही देऊ शकता का? पण त्याचं काय होतं, लिमिट वगैरे संपती, त्याच्यामुळं प्रॉब्लेम येतो. पण देईल वर्कशीट, पण तुमच्या कामापुरत्या देईल तयार करून. लिमिट संपली की परत एखाद दिवस थांबायचं आणि दुसऱ्या दिवशी तयार करायचं. ठीक आहे,
वर्कशीट तुम्ही त्याच्यातून कच्चा आराखडा घेऊन नंतर मग तुम्ही त्या ह्याच्या पॉवर पॉइंट मध्ये टाकून त्याला रिडिझाईन करू शकता. रिडिझाईन करून मग त्याची प्रिंट काढून तुम्ही स्कूलसाठी यूज करू शकता मॅडम. परत गेलं, परत आपण इथे येतोय बघा. आता बॅनर स्कूलचा तयार होईल. थोडासा नेटवर्क इश्यू आहे, आज पाऊस पडलाय त्याच्यामुळे, म्हणून ते सारखं सारखं बॅक जाते. तरी पण मला वाटतं कुणाला डाऊट नसेल. हे बॅनर झाल्यानंतर आपण डाऊट सेशन घेऊया. मग त्या डाऊट नुसार कुणाचे काय डाऊट आहेत ते चेक करूया. ठीक आहे, आता आपलं बॅनर तयार व्हायला येत आहे. आषाढी एकादशीचं पण करा. ओके, बघू शकता तुम्ही वर्कशीटचं सुद्धा ट्राय करून. ChatGPT ला मेसेज करा, वर्कशीट सुद्धा मिळतील तुम्हाला. बघूया आपण हे बॅनर झाल्यानंतर एक मेसेज देऊन बघूया. ठीक आहे, फोटो कसा ऍड करायचा समजलं बघा, किती सुंदर दिले मॅडम. ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचा फोटो ऍड करू शकता आणि अशा पद्धतीने नक्कीच नंबर चेंज करून, फोटो चेंज करून हे तुमच्या स्कूलच्या मार्केटिंगसाठी, ऍडमिशन क्लोजिंगसाठी खूप महत्वाचं आहे. आणि मॅडम तुम्हाला माहिती आहे आपण म्हणजे किती खर्च करतो हे असे बॅनर तयार करण्यासाठी, प्रिंट काढण्यासाठी. खूप छान मॅडम. आता सेव्ह फोटो कसे ऍड करायचे सांगा. आता तेच सांगितलं ना मॅडम मी. हे बघू शकता मॅडम तुम्ही, अशा पद्धतीचा आपण मार्केटिंग बॅनर तयार केलेला आहे. हे 2 तासाचं काम होतं जे AI मुळे आता 2 मिनिटांमध्ये होते. त्याच्यामुळे आजकाल खूप गरज आहे हे शिकण्याची. थंबनेल म्हणजे काय ते पण सांगते तुम्हाला. आणि हे शिकून तुम्ही याच्या आधारे खूप घरी बसून इन्कम छान पद्धतीने घेऊ शकता. दुसरी गोष्ट, हा कोर्स रेफर करा जेणेकरून तुमच्यासारख्या ज्या तुमच्या मैत्रिणी आहेत त्या सुद्धा त्यांचा बिझनेस ग्रो करतील. ओके, किंवा नवनवीन स्किल शिकून घरी बसून इन्कम घेतील. हे आपण सेव्ह केलेलं आहे. आता आपण वर्कशीटचं विचारूया. मला माझ्या स्कूल साठी वर्कशीट पाहिजे तर प्ले ग्रुप साठी एक वर्कशीट तयार करा, असं टाकूया आपण. प्ले ग्रुप साठी वर्कशीट तयार करा. ओके, बघूया आपण वर्कशीट तयार होते का. नक्की ते बोलतं आपल्यासाठी. कशी वर्कशीट पाहिजे म्हणते ते. 100+ प्रोफेशनल वर्कशीट मॅडम ते तुम्हाला तयार करून देऊ शकतात. कशा पाहिजेत बघू शकता तुम्ही. आपण आता इथं बोलूया बॉडी पार्ट्स द्या. ठीक आहे, आता इथं वर्कशीट तयार होऊन येईल. हा, हे बघू शकता मॅडम तुम्ही या पद्धतीनं. PDF स्वरूपात आपण घेऊ शकतो. PDF मध्ये द्या जेणेकरून ती तुम्ही प्रिंट काढून मुलांना स्कूलमध्ये सोडवायला सुद्धा देऊ शकता. PDF मध्ये द्या असं सांगितलंय, ते PDF मध्ये सुद्धा मॅडम आपल्याला देत. तुम्हाला ते PDF मध्ये घ्यायचं आहे. थोडस काही वेळा देईल ते, पण कलरफुल नाही देत. तर तुम्हाला त्याचं थोडस मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट जे आहे त्याच्यावरती थोडं काम करावं लागेल. ओके, आरंभ प्री स्कूलची बघा बॉडी पार्टची इथं वर्कशीट तयार झाली. मी आता ओपन करते मॅडम. डाउनलोड होतीये. ठीक आहे, काहीही करू शकता तुम्ही AI चा यूज करून. आपण याला सेंड करून बघूया. नाही, सेंड नाही होते. डाउनलोड. त्याला आपण सांगू डाउनलोड होत नाही. ChatGPT ला कमांड देऊया, बघूया आपण. परत एखादी लिंक दिली तर मग आपण डाउनलोड करून घेऊ. ठीक आहे,
चला याच्यानंतर आपण डाऊट सेशन घेणार आहोत. वर्कशीट वरती स्कूलचं नाव कसं टाकायचं तर ते देईल टाकून मॅडम ऑटोमॅटिक. नाही दिले तर मग तुम्हाला मी सांगितलं ना पीपीटी पॉवर पॉइंट मध्ये हे घेऊन जायचंय आणि तिथे थोडस तुम्हाला काम करावं लागेल त्याच्यावरती. वर्कशीटचं होत नाहीये मॅडम, पण जर 2-3 वेळा तुम्ही ट्राय केलं तर कदाचित होईल. डाउनलोडिंगला पण काहीतरी प्रॉब्लेम येतोय. डाउनलोड होत नाहीये किंवा ते माझ्या ह्याच्यामध्ये कदाचित सेव्ह झालं असेल फोन मध्ये. तिकडे जर झालं असेल तर मग मी तसं हे करते तुम्हाला पाठवते. वर्कशीट इमेज द्या असं टाकूया, पण ती प्रिंट नाही येणार. इमेजची प्रिंट नाही येणार. वर्कशीट इमेज असं टाकायचं होतं. आता थंबनेल म्हणजे काय सांगते मी तुम्हाला. थंबनेल म्हणजे तुम्हाला मी दाखवते स्क्रीन शेअर करून. थंबनेल म्हणजे काय असतं. फोटो ऍड परत सांगायचंय. तुम्ही ड्रॉइंगचं पण घेऊ शकता. ओके, ड्रॉइंगचं पण एखादं पेज याच्यावरनं घेऊन मुलांना प्रिंट काढून ते सोडवण्यासाठी देऊ शकता. ChatGPT जास्तीत जास्त वर्क करत नाही वर्कशीटसाठी, तर क्लाउड जास्त वर्क करतं. ते माझ्यापेक्षा जगताप सरांना जास्त माहितीये. जगताप सर घेतील एखाद दिवस तुमचा सेशन. हा मॅडम आलं, आली वर्कशीट पण आली. हे बघू शकता मॅडम. या वर्कशीट वरती मार्केटिंग पण झाली. हे मी सेव्ह करते या पद्धतीने. थोडस जरा जास्तीत जास्त तुम्हाला कमांड द्यावे लागेल जेणेकरून होईल, पण याची लिमिट संपते. जास्त यूज नका करू. ज्या दिवशी तुम्हाला करायचं त्या दिवशी करा, नंतर 1-2 दिवस नका करू, नाहीतर दुसऱ्या फोनवरून करा. ओके, बघा किती सुंदर वर्कशीट आलेली आहे. याच्यावरती तुम्ही नेम डेट सगळं देऊ शकता. ठीक आहे. चला असं याच्यामध्ये हे सांगते की अशीच वर्कशीट मला गुरु ग्लोबल प्री स्कूलची द्या. अशीच वर्कशीट गुरु ग्लोबल प्री स्कूलची द्या. ठीक आहे. 15 दिवसाला महिन्याला एखाद्या वेळेस अशा वर्कशीटची प्रिंट काढून तुम्ही स्कूलमध्ये देऊ शकता, कारण माझी पण स्कूल आहे. हो, ChatGPT वर आपण किती पण काम करू शकतो, पण इमेज बनवण्याची लिमिट संपते, कारण आपलं फ्रीचं व्हर्जन आहे. दिवसाला लिमिट असतात त्याच्या. ठीक आहे. येस. चला हे झाल्यानंतर मी तुम्हाला थंबनेल म्हणजे काय ते समजून सांगते. त्यानंतर नेक्स्ट सेशन मध्ये आपण थंबनेल कसं बनवायचं ते शिकूया. ठीक आहे. चला आणखी कोणाला डाऊट आहे याच्यामध्ये. बघा हे गुरु ग्लोबल प्री स्कूलचं झालं तयार. ओके, मी सेव्ह करून घेतलेलं आहे. येस. चला आता मी तुम्हाला थंबनेल म्हणजे काय सांगते. बघा आपण युट्यूब ओपन केलं. युट्यूब ओपन केलं. इथं गेलो. आपल्याला एखाद्या व्हिडिओमध्ये काय आहे ते कधी कळतं.
वर जे थंबनेल लावलेलं असतं ना, थँक्यू रोहिणी मॅडम, तर त्याच्यावरनं कळतं की ह्या व्हिडिओमध्ये काय आहे, त्याला म्हणतात थंबनेल. बघा, हे आहे थंबनेल. आता हा सेशन 16 काय सांगितलेलं आहे की व्हिडिओ शूट करण्याची योग्य पद्धत. मग ह्याच्यावरनं कळतं की ह्या व्हिडिओमध्ये काय आहे. थंबनेल व्हिडिओला का लावतात? कारण त्या थंबनेल वरनं कळतं की व्हिडिओमध्ये ऍक्च्युअल काय दिलेलं आहे. व्हिडिओवरनं ऍक्च्युअल काय दिलेलं आहे, व्हिडिओमध्ये काय शिकवलंय. आता घरी बसून 10 प्रकारे पैसे कसे कमवायचे, हा एक व्हिडिओ आहे सेशन 13चा. ओके, तर याच्यामध्ये आपण घरी बसून 10 प्रकारे वेगवेगळ्या मार्गाने पैसे कसे कमवू शकता हे शिकवलेलं आहे. कॅनव्हा शिकणे इतके सोपे, AI व्हिडिओ कसा बनवायचा, हे सगळं आपण इथे शिकवलंय. तर ह्या थंबनेल वरनं तुमच्या लक्षात येते की काय व्हिडिओमध्ये आहे, त्याला आपण म्हणतो थंबनेल. ठीक आहे, साध्या सोप्या भाषेमध्ये मी सांगितले जेणेकरून तुम्हाला समजेल. ठीक आहे, येस. चला आपण डाऊट सेशन घेऊया. एकेकाने बोलायचे, सगळ्यांनी माईक ऑन करू नका. दुसरे बोलताना 2 मिनिटं सगळेजण थांबा. हॅलो. बोला. हॅलो. हा येस. मॅडम, खूप छान सांगितलं तुम्ही. आणि मला हा जो ऍप होता ना, मला माहिती होता, पण तो ऑपरेट कसा करायचा एवढं कळत नव्हतं. तर ओके. फायनली आज मी शिकले. आणि मी 2 ट्राय पण केले, ते ग्रुपवर पाठवलंय. हो का? ऍक्च्युली मी ग्राफिक्स फील्ड मध्येच आहे, पण मला थोडं अपडेट व्हायचं होतं, त्याच्यासाठी मी या कोर्सला जॉईन झाले. तर किती कमी वेळात हे सगळं करू शकतो, हे खरंच खूप छान. आणि म्हणून मी म्हटलं, हुकुम मेरे आका, फक्त सांगायचं याला, तो आपोआप काम करतो. हो. हं, ओके. मस्त. चालेल. हा मॅडम, तुम्ही खूप छान कोर्स हा करून दिला आम्हाला अवेलेबल. थँक्यू सो मच. असेच मी लवकरात लवकर सगळे व्हिडिओ बघते आणि अपडेट होते आणि टीचिंगसाठी अप्लाय करते. त्याच्यावर जाऊ नको ना. मला आवडेल. थँक्यू मॅम. नक्की नक्की बाय. नक्की. थँक्यू. मॅम, एखादा एक्झिस्टिंग समजा आहे आपल्याकडे इमेज, त्याच्यामध्ये आपल्याला एडिट करता येईल का याच्यामध्ये? ChatGPT वरनं म्हणताय? हा, म्हणजे माझ्याकडे आहे ना एक ऍड वाला आहे. मी आता लोणच्याचा बिझनेस करते, तर माझ्याकडे ऑलरेडी सर्व आहे. पण कॉन्टॅक्ट नंबर माझ्या घरचाच आहे. मला त्याच्यावर, आणि त्यांनी ते चॅट जीपीटी वरूनच बनवलंय असं मला वाटतं, कारण आज मला लक्षात आलं. तर आता जसं आता हे ऑलरेडी RS एज्युकेशनचं तुमचं आहे ना, आता याच्यात हं. मग तर माझा माझा कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे. तर हे फेच करून मग मला एडिट करता येईल का मग? येईल ना. म्हणजे तुम्ही दुसऱ्यांना काम दिलेलं आहे का तुमचं? नाही नाही नाही, माझ्या घरच्यांनीच केलं ते. पण हा हा. कसं आहे, मग मी काय केलं ते मग कट करून मग मी माझा आहे ना फक्त मेसेजमध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर टाकला. तर जर समजा त्या माझ्या ह्या ऍडमध्येच जर माझं नाव असतं तर अजून छान दिसलं असतं, म्हणून मी विचारते हो की हो, तुम्ही काय करा, ChatGPT ला जो ऑलरेडी तुमच्याकडे बॅनर आहे तो आधी टाका, प्लस हं, वरती क्लिक करून, आणि त्याला सांगा की असाच मला बॅनर पाहिजे, पण ह्याच्यामध्ये मला हे चेंजेस पाहिजेत. माझा नंबर ऍड करून पाहिजे, माझं नाव ऍड करून पाहिजे. मग ते जसं कुठून ऍड असतं करायचं मॅडम? ते कुठून ऍड करायचं? चॅट जीपीटी मध्ये जाऊन? ChatGPT वरती जाऊन प्लस वरती. अच्छा. नाही नाही, ते तर ठीक आहे मॅडम, पण मग ते बॅनर कसं ऍड करायचं मग एक्झिस्टिंग वाला? जसं आपण फोटो ऍड केला तसं बरं बरं बरं. हां हां, चालेल चालेल. सेम. ओके, चालेल. ओके. मॅडम, मला अजून एक विचारायचं होतं की माझा हा फर्स्टच दिवस आहे, पण मी ना मला सेशन पाठवलेले आहे, पण मला ना त्याच्यात मॅडम असं काही कळत नाही आहे. म्हणजे सेशन 1 मध्ये डायरेक्ट रेशो पासून सुरुवात केलाय. मग कुठलं सॉफ्टवेअर पाहिजे, काय पाहिजे, असं काही सांगितलं नाही आहे प्रॉपर त्याच्यामध्ये. मग परत आपले हे सेशन होणार आहे. तुम्ही आज आता सेशन 17 पासून स्टार्ट करा, आजच्या सेशन पासून. बरं. बघा रेकॉर्डिंग इथून पुढे. मागचे जे सेशन झाले ते लाईव्ह मध्ये सगळे होणारच आहेत. तुम्हाला समजलं तर ठीक, नाही समजलं तर काही प्रॉब्लेम नाहीये. परत ते सेशन आपण परत घेणार आहोत. ओके मॅडम, थँक्यू. येस, वेलकम मॅडम. सोनाली शिंदे. हॅलो मॅम, येस, बोला मॅडम. आम्ही एक आर्या कॅमेराचा इमेज टाकली आहे. त्याच्यामध्ये मला 2-3 गोष्टी ऍड करायच्या आणि 2-3 गोष्टी रिमूव्ह करायच्या, तर त्या कशा कराव्या लागणार? म्हणजे तुम्हाला नवीन बॅनर बनवायचं का आहे त्या बॅनरलाच? नाही नाही, मी बनवला, चॅट जीपीटीने मला तो दिला बॅनर, पण त्याच्यामध्ये एक स्पेलिंग मिस्टेक झाली आहे. ठिकाण सातारा दोन्ही पण एकदम आले ते. आणि त्याच्यामध्ये मोबाईल सर्व्हिसेस म्हणून पण दाखवलंय. ते मोबाईल सर्व्हिसेस मला काढायचे आणि ठिकाण सातारा ते
जरा सातारा फक्त द्यायचंय, ठिकाण वगैरे काढायचंय. तर ते कसं परत ती जी इमेज आहे ना ती परत ChatGPT ला जसं आपण फोटो टाकलं तसं टाका आणि परत सांगा की मला हे ठिकाण सातारा काढायचंय आणि मोबाईल रिपेअरिंग जे आहे तो पण शब्द मला काढून टाकायचा आहे, तर तेवढं मला करून द्या. आणि मॅम मला ते जरा परत एकदा इमेज परत म्हणजे एखादा फोटो परत कसा त्याच्यावर टाकायचा ते जरा समजलं नाही. ते परत एकदा दाखवा ना. काहीच नाही मॅडम, म्हणजे आता बघा आपण इथे ChatGPT वरती गेलो, ठीक आहे, इथं गेलो आपण. ओके, आता तुम्हाला इमेज टाकायची, ठीक आहे, एकच मिनिट. इथं आपल्याला इमेज टाकायची, आपण फोटोवरती गेलो आणि त्या प्रीस्कूलची जे वर्कशीट आहे त्याच्यामध्ये जर म्हणलं आपण की मला इमेज टाकायची आहे, थांबा एकच मिनिट किंवा एक मिनिट, हे एक एक्झाम्पल म्हणून एक माझ्या मुलीचा फक्त इथं फोटो मी टाकते. हे लहान मुलीचा फोटो छान दिसेल. हा हा आपण असं म्हणूया इथं वरील वर्कशीट मध्ये हा फोटो ऍड करा, हा फोटो ऍड करा. आपण कमांड देतो, प्लस वर क्लिक करून आपण फोटो सिलेक्ट केला आणि ही कमांड आपण आता ChatGPT ला देतो. आता बघा त्या वर्कशीट मध्ये ऑटोमॅटिक हा फोटो ऍड होईल मॅडम. हा फोटो आहे, वरती वर्कशीट आहे. ओके, ऑलरेडी आपण त्याच्याशी बोलतोय, ऑलरेडी आपला कमांड गेलेला आहे, त्याच्यामुळे तो लवकर कॅप्चर करेल. तुम्हाला जर ह्या वर्कशीटच्या ठिकाणी दुसरं तुमचं कुठलं बॅनर असेल तर आधी बॅनर ऍड करा, त्याला सांगा की मी एक इमेज देणार आहे, मला याच्यामध्ये ऍड करून द्या. लगेच ChatGPT म्हणाल की ठीक आहे, जी इमेज आहे ती पाठवा, मग तुम्ही ती इमेज पाठवून द्या. अच्छा, मग सेम आता जे मी केलंय त्याच्यामध्ये पण मी सांगितलं त्याला की हे मोबाईलचं काढ आणि हे ठिकाण चेंज कर, तर ते करू शकतो का? हो हो हो, करू शकतो, ओके, काहीच चालेल. प्रॉब्लेम. थँक्यू. येस, थँक्यू मॅम. वेलकम. येस, बघूया आपण आता ही. येस मॅडम, बोला. मॅडम ChatGPT ऑन केल्यानंतर पुढे कसं करायचं? हॅलो, हा मॅडम बोला. ChatGPT ऑन केल्यानंतर पुढे कसं करायचं? आणि 1 तास झाला आपण काय शिकलो मॅडम, तेच तर शिकलो ना. ते जरा नेटवर्कचा इश्यू होता ना, त्याच्यामुळे काहीच कळलं नव्हतं. हा हा हा, रेकॉर्डेड लेक्चर बघा मॅडम तुम्ही. हा उद्यापर्यंत आपल्या ग्रुपवरती रेकॉर्डेड लेक्चर येईल, एकदा रेकॉर्डेड लेक्चर बघा. ओके ओके. हा बघा मॅडम, हे अशा पद्धतीने आपण इथं मुलीचा फोटो घेतलेला आहे. छानच ठीक आहे, दिसते मॅम. हा छान दिसते, खूप छान दिसते. येस, थँक्यू सो मच. सेव्ह हा केलेला मॅडम. आहे. हा बोला मॅडम, बोला हॅलो. बोला. हा ते जरा माझा मोबाईल बंद झाला होता 8 दिवस. हम्म 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 हम्म. तर ते नोट्स कशा घ्यायच्या होत्या ते मला पाहिजे होतं. काय घ्यायचं? नोट्स कोणत्या नोट्स मॅडम? सराव. लक्षात नाही आलं माझ्या, कोणत्या नोट्स म्हणताय तुम्ही? म्हणजे 8 दिवस माझा करता आला. हा, नोट्स नव्हते का, एक्झाम नोट्स कशा तयार करायच्या. ते शिकवलंच नाही मॅडम. रेश्मा मॅडम, ते आणखी शिकवलेलंच नाही. इमेज सेव्ह होते मॅडम, तुम्ही प्रेस करून परत हे करा, इमेज सेव्ह होते. चला, आणखी कुणाचा डाऊट आहे? आणखी कुणाचा डाऊट आहे? हॅलो मॅडम. येस, बोला मॅडम. सेव्ह केलेली इमेज कुठे दिसते मॅडम? गॅलरीमध्ये. गॅलरी. हो, आणि शेअर करायचं म्हटलं तर मग ते खाली सगळं हे येतं ना, लिंक वगैरे त्याची. ते लिंक वरती तुम्हाला हेच नाही करायचं मॅडम. तुम्ही शेअर, एक मिनिट बघा, मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून दाखवते. तुम्ही तिथूनच एक मिनिट, तुम्ही तिथूनच शेअर करता मॅडम. म्हणजे इथं बघा, ही आपली इमेज आहे, ठीक आहे. याच्यावरती आपण हे केलं, प्रेस केलं किंवा मग याला डायरेक्ट असं होल्ड करायचं. हे खाली ऑप्शन येतील, तुम्हाला सेव्ह करायचं. गॅलरीमध्ये ते ऑटोमॅटिक सेव्ह होते. तुम्ही काय करताय, इथून शेअर करता मॅडम त्याला.
म्हणजे तुम्ही हा. इथून शेअर करता, इथून शेअर केलं की ऑटोमॅटिक खाली ते लिहिलेलं येतं, ते नाही हो. घ्यायचं आपल्याला. आपल्याला डायरेक्ट त्याला होल्ड करायचंय, दाबून धरायचंय त्याला हाताच्या बोटाने. मग हे खाली ऑप्शन येतात, सेव्ह वरती क्लिक करायचं, ते हा. ऑटोमॅटिक सेव्ह होऊन जातं तुमच्या गॅलरीमध्ये. आताच मी तुम्हाला दाखवते आपलं सगळं केलेलं. हे अल्बम आहे, गॅलरी आहे. बघा इथं ऑल मध्ये जर आपण गेलो तर आता आपण जे जे काही काम केले बघा, ही वर्कशीट आहे, आता सेव्ह झाली माझ्या गॅलरीमध्ये. ठीक आहे, हे ग्लोबल प्रीस्कूलची वर्कशीट आहे, हे आरंभ प्रीस्कूलची वर्कशीट आहे, हे आरंभ प्रीस्कूलचं मार्केटिंगचं स्क्रीन बॅनर दिसत आहे. नाहीये मला. स्क्रीन नाही दिसत आहे तर एकच मिनिट. हा, आता आली. आली ना? हो. हे सगळं माझ्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये आहे मॅडम. ओके. परत स्क्रीन नव्हती दिसत का? आता दिसते? गॅलरीमध्ये सगळं सेव्ह होते मॅडम. ठीक आहे, गॅलरीमध्ये सगळं सेव्ह होतं. मॅम मी करून बघितलं, ते लोणच्याचं झालं मॅडम. झालं का? हा, ओके ओके. मी शेअर करते. हो हो, नक्की आपल्या सखी ग्रुप वरती शेअर करा मॅडम. चला, आणखी कोणाचा डाऊट? आणखी कोणाचा डाऊट आहे? हॅलो मॅम. हा बोला. मॅम, आपण जर चॅट जीपीटीला इमेज दिली तर ती इमेज चेंज होते हो कधी कधी. इमेज चेंज होते. हा, म्हणजे चेहरा फेस चेंज होतोय फक्त. चॅट जीपीटीला कमांड द्या मॅडम की चेहरा माझा फेस चेंज न करता द्या. काय वेळा ते चेंज करून देतं, पण 2-3 वेळा तुम्ही कमांड द्या की माझा चेहरा चेंज न करता द्या म्हणून. हो चालेल, ठीक आहे. थँक्यू मॅम. ओके, वेलकम. चला थांबूया आपण क्लास आजचा. कॅनवाचं सेशन, नेक्स्ट सेशन कॅनवाचंच होईल. म्हणजे आज कॅनवाचं सेशन होणार होतं, पण आम्ही पण गावी गेलो होतो त्याच्यामुळं आराम झालेला नाही सरांचा. ओके, तर कॅनवाचं पण आपल्याला भरपूर शिकायचं आहे. डोंट वरी, सगळ्यांनी प्रॅक्टिस करत राहा. वेगवेगळे बॅनर बनवा. असं नाही की तुमचा आता समजा फॉर एक्झाम्पल पापडचा बिझनेस आहे, कपड्याचा बिझनेस आहे, पार्लर आहे, तुम्ही तेवढा पुरतच मर्यादित नका राहू. वेगवेगळे बॅनर तयार करा, वेगवेगळे क्रिएटिव्ह तयार करा. चॅट जीपीटीशी बोलत राहा, काय केल्यानंतर काय होतं ते ट्राय करत राहा. रेकॉर्डिंग बघा, जेणेकरून तुमचा जो काही हा कोर्स तुम्ही करताय त्याचा फायदा होईल. जवळपास जे काही 20% काम आमचं आहे, पण बाकी सगळं काम तुमचं आहे प्रॅक्टिस करण्याचं. ठीक आहे, थँक्यू हॅलो सो मच. मॅडम. हॅलो मॅडम, प्राची बोलते. बोला मॅडम, बोला. नाही, डाऊट तर काही नाही आहे. हम्म. गुड आफ्टरनून म्हणायला तुम्हाला मी म्हटलं आता ऍक्टिव्ह आहे म्हणून बोलावं. येस येस, गुड आफ्टरनून मॅडम. बाकी सगळं छान शिकवते मॅडम, त्याच्याबद्दल तर काही म्हणणंच नाही आमचं. थँक्यू. हा, चालेल मॅडम, थँक्यू. वेलकम मॅडम. कोणती येते निरंजना कुलकर्णी मॅडम? 2-3 वेळा ट्राय करा, येईल मॅडम. येस मॅडम, येस, बोला. फोटो म्हणजे फोटो मध्ये जाऊन ते सगळं फोटो येत आहेत ह्याच्यात जाऊन हा. आपल्या गॅलरीमध्ये. गॅलरीमध्ये जाऊन हा, फोटो वगैरे येतात, त्याच्या पुढे जाऊन काय करायचं? कमांड द्यायची मॅडम चॅट जीपीटीला. कमांड. हा, म्हणजे चॅट जीपीटीला बोलायचं तुम्हाला जे काही बनवायचं ना, ते चॅट जीपीटीला मेसेज वरती तुम्हाला सांगायचंय. तुम्हाला मेसेज नसेल करता येत, तुम्ही डायरेक्ट त्याला बोलू शकता. त्या स्पीकरचं जे चिन्ह आहे ना त्याच्यावरती तुम्ही बोला जे तुम्हाला करायचंय ना. जसं आपण कॉल वरती बोलतो तसं तुम्ही स्पीकर वरती बोला, ते ऑटोमॅटिकली तुम्हाला. ओके. ठीक आहे मॅडम, रेकॉर्डिंग पाठवा. हो नक्की मॅडम, उद्यापर्यंत रेकॉर्डिंग येईल. आणि आपला कोर्स हा जास्तीत जास्त जणांना शेअर करा, कारण उद्या माझं class टार्गेट आहे? आहे. येस, जास्तीत उद्या जास्त जणांना शेअर करा हा कोर्स आपला. मॅडम, उद्या क्लास आहे? उद्या नाही ना मॅडम, उद्या गुरुवार आहे. सोमवारचा जो आपला क्लास झालाय तो सर अर्धा तास एक्स्ट्रा घेऊन कव्हर करून देतील. चालेल. ठीक आहे, तुम्ही ह्याचे वेगवेगळे बॅनर तयार करा. हा. थँक्यू, बाय बाय. बाय मॅडम, बाय.